संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत सुरक्षेबाबत हाय अलर्ट दिला आहे। कॉकरोच जनता पार्टीकडून संसदेपर्यंत आज प्रस्तावित मोर्चा किंवा विरोध प्रदर्शनासाठी कोणतीही परवानगी मागण्यात आलेली नाही। त्यामुळे अशा कुठल्याही बेकायदेशीर मोर्चात वा विरोध प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। या इशाऱ्यानंतरही आंदोलकांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ येण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना तिथंच रोखलं। नवी दिल्लीत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचं कलम 163 लागू असून या अंतर्गत मोर्चा, विरोध प्रदर्शन आणि 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र यायला प्रतिबंध आहेत। केवळ जंतर मंतरच्या निर्धारित प्रदर्शनस्थळी पूर्व परवानगीनंच विरोध प्रदर्शनाला परवानगी असेल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून असून त्यांच्या सहमतीनंच उपचार सुरू आहेत। वांगचुक यांच्यावर विविध तज्ज्ञांच्या पथकाद्वारे सतत वैद्यकीय उपचार आणि बारकाईनं लक्ष ठेवलं जात असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालयानं दिली आहे।